हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आदित्य पुणेकर. तर चला मग आपण जाऊ मंडईमध्ये, म्हणजेच मार्केट यार्ड त्याला म्हटलं जातं की गोल टेकडी. जर तुम्हाला माहीत असेल तर पुण्यातले असतील किंवा जे गावचे आहेत ते मार्केटलाच माल येत असतो, तर त्यांना माहीत आहे. हो काही मी पहिल्यांदा कांदे एवढा लसूण पाहिला, एवढे पण मोठे लसूण आलेत बघा. एवढी टेक्नॉलॉजी चेंज होत चालली आहे की एक जर पाकळी टाकली तरी भाजी होईल लसणाची. एवढे मोठे लसूण आले आणि आपले साधे छोटे छोटे लसूण, आणि हा मोठा लसूण आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की नवीन आलं आहे मार्केटला, म्हणलं चला तुमच्यासाठी शूट करा. तर एवढं मार्केट यार्डमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या असतात. फार भाज्या असतात, म्हणजे आपल्याला 1 किलोनुसारच घ्यावं लागतं. 1 किलोच साधारणपणे, नाहीतरी अर्धा किलो वगैरे असं काहीही भेटत नाही मार्केटमध्ये. तिथं गेलं ना 1 किलो 2 किलो असेच आहेत, पण मार्केट पण वेगवेगळे आहेत. तिथं 5 किलो घ्यावं लागतं एका मार्केटला, दुसऱ्याकडे 3 किलो, त्याच्यापुढं 2 किलो, त्याच्यापुढं 1 किलो, असं मार्केट पण वेगवेगळे विभाग आहेत. तर आम्ही घेतली होती 3 किलो मिरची. मिरची फारच स्वस्त होती, 30 रुपये किलोनी मिरची होती. तर आम्ही घेतली होती 100ची मिरची, म्हणजे जास्तच होती. 100ची द्या म्हटलं की त्यांनी दिली होती. तर सर्व प्रकारच्या पालेभाज्या वगैरे सगळ्या होत्या. तर मी आणत असते सर्व भाज्या. मग गेले तर मला मशरूम दिसलं, तर मशरूम फार आवडतं माझ्या मुलाला, त्यासाठी मी मशरूम घेण्यासाठी गेले. तर मशरूम पण छान स्वस्त भेटलं. तुम्हाला माहीत आहे का? कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा मशरूमचं पॉकेट कितीला आहे. तर मला तर बसलं बाबा 50 रुपयाला, म्हणून मी मशरूमचं पॉकेट घेतलं आणि ती रेसिपी तर तुमच्यापर्यंत मी शेअर केलेलीच आहे. तर मशरूम फारच छान झालं होतं. तर मी मार्केटला फ्रेश येतो सर्व माल, म्हणजे तो रोजचा संपणारा माल असतो मार्केटचा, आणि दुसरीकडे स्टोअर झालेला असतो. त्यामुळे तिथं काही घेतलं नाही, मी इथूनच आणलं मार्केटने, म्हणून फ्रेश भेटले मला. त्यानंतर आले मी घरी मार्केटनं आली, परत मुलाला शाळेत आणायला गेले आणि आता घरी आली. मार्केटनं आली, पहिली भाजी घरी ठेवली पटकिरना, आणि ह्याच्या शाळेचा टाईम झाला तर मी त्याला आणायला गेले पटकिरना. अजून घरी काही व्यवस्थित गेलेच नाही. आता आवरायचं पटपट, भाजी वगैरे लावायची, मग अख्खा दिवस माझ्या भाजीतच जाणार आहे. तर हे सर्व प्रकारच्या भाज्या एकदाच्या गोळा करून आणल्या त्या, आणि छोटूला आमच्या मशरूम आवडतं म्हणून मशरूम पण आणलंय. काकडी, परत ह्या सर्व ग्रीन कलरच्या काकड्या आणलेल्या. ही मटकी, पावशर मटकी, पावशरच्यावर काय अर्धा किलो आहे, होते अर्धा किलो आहे, अर्धा किलो मटकी. आणि कांदे 45 रुपये किलो झाले. बटाटे, टोमॅटो, इकडं कोथिंबीर आणि शेपू, कढीपत्ता, असं सर्व भाज्या आणले ते गोळा करून. आता हे सर्व निवडून वगैरे ठेवायच्या. हे सर्व भाज्या निवडून ठेवायच्या. त्या श्रावण महिना चालू आहे, उपवासाला बटाटे हे सगळं लागतं. कोथिंबीर वगैरे सर्व आणलं उपवासाचं, कारण की तुम्हाला माहीत आहे की श्रावण महिना म्हणलं की नॉनव्हेज बंद आणि व्हेज, कारण की आम्ही श्रावण महिना पाळत असतो साधारणपणे दिवाळीपर्यंत खात नाही, कारण गौराई वगैरे पण असते त्या घरी. माझ्या नाही, मम्मीच्या घरी गौराई असते, त्या गावी जात असतो आम्ही गौराईला. तर आता सर्व भाज्या बिज्या निवडून बघा, असा वेळ निघून जातो कामामध्ये. आणि या भिमुगाच्या शेंगा पण आणल्या, ते कामामध्ये वेळ निघून जातो सुट्टीचा, आणि अख्खा दिवस जेवढा आपण कामाला जातो पटकिरना आणि घरी येतो, तर सगळं स्वयंपाक कामं वगैरे करून गेलेला असतो कामावरती. तिथनं आल्यावरती मग आपण जेवण वगैरे करून झोपतो. पण सुट्टी दिवशी एक्स्ट्राची आपली कामं असतात आठवड्याचे, त्यामुळे अख्खा दिवस हा कामातच निघून जातो. आता किती वाजले त्या माहिती आहे का? 12:30 वाजले त्या. अजून स्वयंपाक नाही झाला. सकाळी उठले, सगळं घर वगैरे आवरलं, सगळे फ्रेश वगैरे झाले, मुलाला शाळेत सोडलं. मग मी मार्केटला गेलते, मार्केट यार्डला, गोल टेकडी म्हणतात मार्केट यार्डला. तिथं गेले, सर्व भाज्या घेऊन आले. घरी आले तर 12 वाजले येईपर्यंत. मार्केट सगळं फिरायला वेळ जातो ना आपल्याला, ज्या आवडीने चॉईसने भाजी आपण घेऊन येत असतो. त्याच्यानंतर घरी आले तर पटकिरना हे सर्व सामान घरात ठेवलं आणि मुलाला परत शाळेत आणायला गेले. मग तिथून येऊन आता ही भाज्या सगळ्या आवरायच्या, सगळं निवडायचं, मग ती फ्रीजला लावून ठेवायचं स्वच्छ करून, आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा आहे मला. तर आमचा हा आजचा दिवस ह्या कामामध्येच गेलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ? जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. मग बाय.